नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझ्या प्रवास गाथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस आहे तो म्हणजेच गावातील लोकांच्या घरी पालखी नेण्याचा आणि पालखीसमोर खेळ नाचण्याचा हा पारंपरिक नृत्य प्रकार अगदी जुन्यातन काळापासून चालत आलेला आहे। अगदी ढोल वाजवून सुंदररित्या पालखी नाचवण्याचाही कार्यक्रम प्रत्येकाच्या घरात देव आल्यानंतर त्याच्या अंगणामध्ये केला जातो। ढोलाचे सुंदर वादन आणि त्याच तालावर पालखी नाचवणे हा आनंद काही वेगळाच असतो। शिमगा म्हटलं की सगळे नातेवाईक, संपूर्ण परिवार, मित्रमंडळी एकत्र येण्याचा सण। एकत्र येऊन पालखी नाचवणे, प्रत्येकाच्या घरी देव नेणे हा आनंद काही वेगळाच असतो। मंडळी, या खेळांसमोर मृदुंग वाजवणे हा आनंद मी इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदाच घेतला आणि मृदुंग वाजवला। तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि देव घरात आल्यासमोर खेले हे जी गाणी बोलतात, जी गीतं सादर करतात, ही आता सध्याच्या पिढीला लिहून ठेवणं गरजेचं आहे। कारण ही पारंपरिक गाणी तुम्हाला अशीच कोणत्याही पुस्तकात किंवा वहीत सापडणार नाहीत। आणि मंडळी, शेवटी तो दिवस उजळला आणि आमच्या घरी देवाचे आगमन म्हणजेच देवाची पालखी आली। देवाची पालखी खांद्यावर घेणे आणि आपल्या घरात देव दर्शनासाठी येणे अगदी भाग्याचीच गोष्ट आहे। कोकणामध्ये हा असाच अनोखा सण आहे शिमगा, जिथे देव स्वतः भक्तासाठी धावून घरी दर्शनाला येतो। देवाची पालखी घरात येणे यासारखा दुसरा आनंद कोणताही नाही। देव घरी आल्यानंतर त्याची मनोभावे पूजा करणे अगदी मन मोहून टाकते। घरातील वातावरणही अगदी भक्तिमय होऊन जाते। तर मंडळी, असा हा शिमग्याचा सोहळा आणि देवाचे घरी आगमन हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि या पुढच्या भागातील व्हिडिओ बघण्यासाठी प्रवास गाथा या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ह्या पुढील व्हिडिओ असेल तो म्हणजेच भद्रेच्या मुहूर्तावर जिथे होम लागतो आणि जिथे देवाची जागा आहे तिथे पालखी नेऊन असा सण साजरा केला जातो ते तुम्हाला बघायलाच मिळेल। तर नक्की बघत रहा माझे चॅनल प्रवास गाथा।
धन्यवाद. विषारी करण टाकविना